समाज सुधारक की क्रांतिकारक? डॉक्टर भाल भोळे. डॉक्टर भाल भोळे सरांचा हा एक वैचारिक लेख, याच्यामध्ये भोळे सरांनी म्हणजे जे स्वतः एक खूप अभ्यासू असे वक्ते आहे, एक विचारवंत आहे, आणि त्यांनी शाहू महाराज, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान समाजसुधारकांवर अधिकारवाणीने लिखाण केलेलं आहे, अतिशय अभ्यासपूर्ण असं. महात्मा ज्योतिराव फुले वारसा आणि वसा, यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य, आधुनिक भारतीय राजकीय विचार, दुसरे स्वातंत्र्य, शिक्षण आणि संस्कृती, नवी घटना दुरुस्ती, अन्वय आणि अर्थ, नवी घटना अन्वय आणि अर्थ, डॉक्टर आंबेडकरांचा वैचारिक वारसा इत्यादी ग्रंथांचे लेखन त्यांनी केले. म्हणजे आपण त्यांच्या ह्या ग्रंथांची नावं जरी लक्षात ठेवली तरी आपल्या लक्षात येते की यांचं म्हणजे किती अभ्यासपूर्ण असं लेखन यांनी केलेलं आहे. त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादन केले आणि अनुवादही त्यांनी केलेला आहे. निर्भीड प्रतिपादन, डोळस निरीक्षण आणि विश्लेषण ही त्यांच्या लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला जाणवतात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी फक्त समाज सुधारणाच नव्हे तर क्रांतीसुद्धा घडवून आणली, म्हणून त्यांना आपण कर्ते समाज सुधारक म्हणतो. लेखकाने ह्या पाठामध्ये म्हणजे समाज सुधारक की क्रांतिकारक या पाठामध्ये हे ज्योतिबांचे हे विशेष दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या पाठामध्ये हा जो अभ्यासाला आहे आपल्याला भाल भोळे सरांचा हा जो पाठ आहे, याच्यामध्ये आपल्याला या पाठावर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते प्रश्न आपण पाहू पहिले आणि मग त्याच्यावर आपण विवेचन करू. तर हा जो पाठ आहे याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याबद्दल लेखक भाल भोळे यांनी कशा प्रकारे प्रकाश टाकलेला आहे, किंवा महात्मा फुले यांची क्रांतीची दिशा नेमकी कोणती होती, महात्मा फुले यांचा ईश्वर किंवा धर्म यांच्याविषयीची संकल्पना काय होती. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या पाठामध्ये विचारले जाऊ शकतात. तर त्याच्यावर आपल्याला लिहित असताना म्हणजे दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी, तर महात्मा फुले यांना डॉक्टर भाल भोळे यांनी समाज सुधारक प्रवृत्तीचे क्रांतिकारक असे का म्हटलेले आहे. कारण क्रांतिकारक तर खूप होते, समाज सुधारकही खूप होते, पण कर्ते समाज सुधारक असं का म्हटलेलं आहे हे या पाठामध्ये आलेल्या वेगवेगळ्या उदाहरणांवरून तुम्ही त्याचं विश्लेषण करा. किंवा फुले यांना क्रांतिकारक म्हणायचे ते कोणत्या अर्थाने, आणि अन्य सुधारक म्हणजे त्या काळामध्ये असलेले अन्य समाज सुधारक आणि ज्योतिराव फुले यांच्यातील वेगळेपण सविस्तर स्पष्ट करा. तर अशा प्रकारे प्रश्न आपल्याला या पाठामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये समाजसुधारक आणि क्रांतिकारक या पाठात लेखकांनी म्हणजे डॉक्टर भाल भोळे यांनी महात्मा फुले यांनी घडवून आणलेल्या क्रांतीचा आढावा घेतलेला आपल्याला दिसतो. अलीकडच्या काळामध्ये महात्मा फुले यांच्यासारख्या महान मानवाचे विचारधन हा विचारवंतांच्या चिंतनाचा विषय झालेला आहे. कोणत्याही प्रकारच्या सुधारणेच्या घटकांशिवाय फुले यांच्यामध्ये क्रांतीची म्हणजे बदलाची अफाट प्रेरणा होती. म्हणजे कोणत्याही प्रकारचा ज्या सुधारणा करायच्या त्याचा आधी महात्मा ज्योतिराव फुले मुळापासून अभ्यास करायचे आणि नुसतं मला काय करता येईल त्याच्यावर ते विश्लेषण केल्यापेक्षा ते करून दाखवायचे, हे त्यांचं विशेष होतं. म्हणजे कोणतीही समस्या असो त्या समस्येवर अभ्यास करणं, विश्लेषण करणं, तिच्या मुळापर्यंत जाणं आणि त्याच्यावर उपाययोजना करणं, लोकांना त्या सांगणं आणि त्या अंमलात आणणं, हे वेगळेपण होतं महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या काळामध्ये जे काही समाजसुधारक होते त्यांच्यामधलं. म्हणजे हा माणूस, हा एक महात्मा, हा स्वतः सगळं अंमलात आणायचा. स्वातंत्र्य मिळाले असले तरी पाश्चिमात्यांचे सूक्ष्म वर्चस्व कायम होते. सूक्ष्म काय बरेच होते. परकीय भाषा व परकीय संस्कृती यांच्या वर्चस्वातून आपण पूर्णपणे मुक्त झालेलो नव्हतो. स्वातंत्र्याची बीजे नीट रोवली गेली की मग प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे, तेच आपल्या देशवासियांचे कर्तव्य आहे.
जे समाजसुधारक परंपरेच्या विरोधात निर्भयपणे उभे राहिले होते व ज्यांनी मुळापासून तर शेंड्यापर्यंत बदलाची जणू बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्या नशिबी निंदा झाली. त्याच्यापैकी महात्मा ज्योतिराव फुले हे एक होते. म्हणजे त्यांनी जे काही म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की पहिले हा जो बहुजन समाज आहे, दलित समाज आहे, या सगळ्यांना शिक्षण द्या, यांना शिकवा, यांना मुख्य प्रवाहामध्ये येऊ द्या आणि नंतर स्वातंत्र्य. नाहीतर मग इंग्रज जातील आणि मुठभर शिकलेल्या लोकांच्या हातामध्ये आपलं राज्य जाईल, आपला देश जाईल आणि पुन्हा मग जैसे थे. म्हणजे हे त्यांना मान्य नव्हतं. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले या महामानवाचं जे विचारधन आहे, ह्या म्हणजे समकालामध्ये म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या काळामध्ये समकालीन जे जहाल मतवादी होते सुधारक, त्यांनी महात्मा ज्योतिरावांची फार कुचेष्टा केलेली आहे आणि नंतरच्या धुरीणांनी त्यांची उपेक्षा केलेली आहे. हे या राष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचं साहित्य म्हणा किंवा यांचे विचार हे जर त्याचं महत्त्व लक्षात घेऊन जर ते आचरणात आणलं गेलं असतं तर आज आपला देश कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्मनिर्भर वगैरे जे काही आहे तो राहिला असता. पण हे सगळं झालं नाही. हे आपलं दुर्दैव आहे की समकालीन लोकांनी त्यांची कुचेष्टा केली आणि पुढच्या लोकांनी त्यांना म्हणजे उपेक्षा केली, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. हे आपल्या देशाचं सगळ्यात मोठं दुर्दैव असं म्हणावं लागेल. तर जे समाजसुधारक परंपरेच्या विरोधात होते त्यांना अमूलाग्र बदल करायची तरफदारी त्यांनी केली. त्यांच्या नशिबी ही उपेक्षा आणि ही निंदा अधिक प्रमाणामध्ये आली. आपण आताच सांगितलं की त्यांच्यामध्ये ज्योतिराव फुले होते. ज्योतिरावांचे विचार इतके अभिनव आणि सामर्थ्यशाली आहेत की विरोधकांनी त्यांना गाडून टाकण्याचे कितीही प्रयत्न केले तरी त्यांना ते पुरून उरले आहेत. कारण कसं आहे, आपण म्हणतो सत्य समोर यायला वेळ लागते, पण एकदा ते आला की सत्याचा प्रकाश हा सगळ्यांचं म्हणजे सगळीकडे पसरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ज्योतिराव फुले यांचं असंच आहे. अशा प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले हे एक कर्ते समाजसुधारक. अन्य सुधारकांनी समाज सुधारणेचा पुरस्कार केवळ तात्विक वैचारिक पातळीवर केला. प्रत्यक्ष कृतीची वेळ आली असता मात्र त्यांनी माघार घेतली किंवा कच खाल्ली आणि ज्योतिरावांनी मात्र जे सांगितले ते आचरणात आणले. म्हणजे तेच बोलले जे ते करू शकत होते आणि तेच केलं त्यांनी जे ते बोलले. हा फरक आहे. स्त्री शिक्षणाचा नुसता पुरस्कार करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. एवढा असे मानणे गैरवाजवी आहे. अन्य सुधारक व त्यांच्या चळवळ यांच्यात मूलभूत फरक होता. तो जर लक्षात घेतला तर ज्योतिराव हेच फक्त क्रांतिकारक होते व अन्य सगळे सुधारक होते हे मान्य करावं लागेल. बाकीचे जे लोक आहे हे फक्त समाज सुधारक होते आणि क्रांतिकारक फक्त ज्योतिराव फुले होते. हे आपल्या लक्षात येईल, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. अर्थात फुले यांना क्रांतिकारक ठरवित असताना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अन्य नामवंत क्रांतिकारकांपासूनही त्यांचे वेगळेपण सुरुवातीला स्पष्ट केले पाहिजे. मातृभूमीवर आणि राष्ट्रबांधवांवर अपार प्रेम असूनही सशस्त्र उठावाच्या मार्गाने परकीय राज्यसत्तेला नेस्तनाभूत करण्याचा विचार ज्योतिरावांना कधीच मान्य नव्हता. किंबहुना ही जी राज्यसत्ता आहे ही अशी आकस्मितपणे संपुष्टात येणे हे सुद्धा त्यांना हिताचे वाटत नव्हते. या संदर्भात ज्योतिरावांबद्दल अनेक गैरसमज आजही आहेत, पण त्यांचे निराकरण करण्याची ही जागा नाही आहे. इथे मुद्दा एवढाच आहे की त्या प्रचलित अर्थाने ज्योतिराव क्रांतिकारक नव्हते. उलट त्या क्रांतिकारकांचा धार्मिक सांस्कृतिक राष्ट्रवाद त्यांना परिणामतः घातक ठरण्याची स्पष्ट पूर्वकल्पना आली होती. सामाजिक आर्थिक समते वाचून बघा, लक्ष द्या, सामाजिक आर्थिक समते वाचून खरे राष्ट्रच निर्माण होऊ शकत नाही, तर राष्ट्राचा केवळ आभास उभा राहतो. आणि तुम्ही सांगा मला, सामाजिक आणि आर्थिक समता आपल्या भारतामध्ये होती का? ज्योतिराव फुलेंच्याही काळात नव्हती, आज तरी आहे का? नाही आहे. तर म्हणून राष्ट्राचा केवळ आभास उभा राहतो, म्हणजे स्वातंत्र्याचा वगैरे.
अशावेळी राष्ट्रवाद हा केवळ संवेदना बधीर करणारा मोहिनी मंत्र ठरतो. नुसतं गोडगोड गोडगोड शब्दात गोडगोड बोलत राहायचं बस, अशी ठाम खात्री झाल्यामुळे ज्योतिरावांनी त्या राष्ट्रवादाविरुद्ध आघाडी उघडल्याचे दिसून येते आणि हीच गोष्ट त्यांच्या विरोधकांना त्यांची नाही आवडली. मग फुले यांना क्रांतिकारक म्हणायचे ते कोणत्या अर्थाने? आणि अन्य सुधारक व ज्योतिराव फुले यांच्यातील वेगळेपणा निश्चितच कोणत्या कारणांच्या आधारे आपल्याला सांगता येईल? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न काही पुढील मुद्द्यांवर आपण करू. त्यातला पहिला मुद्दा आहे प्रचलित मूल्यव्यवस्थेलाच आव्हान. प्रचलित म्हणजे त्या काळामध्ये जी मूल्यव्यवस्था प्रचलित होती, सरळ सरळ त्यालाच आवाहन केलं ज्योतिरावांनी. अन्य सर्व समाजसुधारकांनी व धर्मसुधारणा चळवळींनी प्रचलित समाजव्यवस्थेतील व्यंगावर प्रहार केले. देवदेवतांचे स्तोम, कर्मकांडांचा अतिरेक, अनिष्ट रूढी व चालीरीती, मानवताविरोधी पायंडे, स्त्री आणि क्षुद्राधिकांची उपेक्षा या सामाजिक अन्याय यांच्याविरुद्ध त्यांनी सडेतोड शब्दात निषेध नोंदविला होता. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य यांचा त्यांनी पुरस्कार केला होता. त्यांचे हे कार्य महत्त्वाचे होते आणि परंपराग्रस्त व संकुचित प्रवृत्तींनी पोखरलेल्या समाजात नवे चैतन्य आणण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रयत्नांचा इष्ट परिणामही घडून येत होता. पण त्या सर्वांबद्दल योग्य आदर असूनही असे म्हणावेसे वाटते की मानवानेच केलेल्या मानवाच्या या हीन अवस्थेच्या, सामाजिक विषमतेच्या व अन्यायाच्या मुळाशी असलेल्या कारणांचा नेमका वेध घेऊन त्यांचे निर्मूलन करण्याचा फारसा प्रयत्न या सुधारकांपैकी कोणीही केलेला नव्हता. बघा, सगळ्यांनीच केलं म्हणजे सगळ्यांनी काय काय केलं? स्त्री शिक्षण, विधवेचा पुनर्विवाह, नागरिकांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजे, जे काही हीन दीन दलित आहे त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे, हे सगळं केलं त्यांनी. पण ह्याला जबाबदार कोण आहे? समाजातल्या ह्या काही विशिष्ट लोकांच्या ह्या अवस्थेला जबाबदार कोण आहे याचा अभ्यास मात्र त्यांनी केलेला नव्हता. आणि नेमकं हेच ज्योतिरावांनी केलं. अनेक सामाजिक वैगुण्याचा उगम म्हणजे कोणत्याही समस्येच्या मुळाशी गेल्याशिवाय तुम्हाला कसं काय त्याचं म्हणजे वरून मलमपट्टी करायची, जखम आतली ओलीच आहे, वरून टाके सुकले की असं वाटते की जखम भरली, पण आतून जखम ओलीच आहे. अशा वेळी शस्त्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नसतो आणि ती शस्त्रक्रिया करण्याचं काम ज्योतिरावांनी केलं. अनेक सामाजिक वैगुण्याचा उगम इथे प्रचलित असलेल्या गैरसमजुती, शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, अंधश्रद्धा, पूर्वसंचितांचा व कर्मविपकांचा सिद्धांत, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक ह्या भ्रामक कल्पना या गोष्टींमध्ये होता. वेदांना अपौरुषेय व धर्मग्रंथांना ईश्वरदत्त मानण्यातून माणसाचा आपल्या कर्तव्यशक्तीवरचा आणि कर्तेपणावरचा विश्वासच डळमळीत झालेला असताना समाजश्रेष्ठींनी या वास्तुस्थितीचा सर्वतोपरी गैरफायदा घेतला होता. बघा, वेदांना अपौरुषेय वाङ्मय म्हणजे वेद हे म्हणजे माणसानी नाही लिहिले, ते परमेश्वरांनी लिहिले, ईश्वर निर्मित आहेत. ते अपौरुषेय वाङ्मय म्हटलं गेलं त्याला. वास्तविक ते तसं आहे का? वेद पुरुषांनीच लिहिलेले आहे आणि पुरुषांनी लिहिलेले असल्यामुळे त्या काळामध्ये ज्यांचा अप्पर हँड होता, जे काही ज्यांचं वर्चस्व होतं, बरोबर त्यांच्या हिताचं त्याच्यामध्ये लिहिलं गेलं. आता ते काही अनैसर्गिक नाही आहे, ते नैसर्गिकच आहे. कारण कोणीही आपल्या सोयीचंच करेल. जर आपल्या हातात सत्ता असेल तर आपल्या काय सोयीचं आहे हे पाहूनच करेल कोणी. त्याच्यामुळे त्यांना आपण काही कोणाला दोष देत नाही आहे. पण त्याचा जो गैरफायदा घेतला गेला, म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, अडाणी बांधवांकडून त्यांच्या डोक्यावर म्हणजे वेगळंच काहीतरी ठसवण्यात आलं, त्याचा जो गैरफायदा घेतला गेला त्याच्यामुळे पुढची सगळी धार्मिक अवस्था आणि अर्थव्यवस्था सगळंच बिघडलं. म्हणजे पायास पूर्ण तो डळमळीत झाला. आणि म्हणून ज्योतिरावांनी काय केलं आहे पहा, अपौरुष आणि धर्मग्रंथांना म्हणजे हे जे धर्म आहे, धर्म, देव हे ईश्वर दत्त आहे, परमेश्वरांनी निर्माण केलेलं आहे वगैरे, हे जे सगळं झालं आहे याच्यामुळे माणसाचा आपल्या कर्मावरचा, आपल्या कर्तव्यावरचा विश्वास सोडून गेला. त्यांना असं वाटलं की दे रे हरी पलंगावरी, बस जप तप करा, पोथी पूजा करा, व्रत वैकल्य करा, उद्यापन करा, म्हणजे परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींवरचा म्हणजे माणसाचा स्वतःच्या कर्तेपणावरचा जो विश्वास उडाला
ती गोष्ट मोठी भयानक झाली, म्हणजे ती फार चुकीची गोष्ट झाली आणि जी ती व्हायला नको होती. त्याच्यामुळे सगळी पुढची व्यवस्था बिघडून गेली. तर माणसाचा त्याच्या कर्तेपणावरचा विश्वास डळमळीत झाला आणि त्या काळामध्ये जे समाजामध्ये श्रेष्ठ लोक होते त्यांनी या वस्तुस्थितीचा गैरफायदा घेतला. त्यांनी ब्राह्मण वर्चस्वावर आधारित असलेल्या चातुर्वर्ण्याला ईश्वरी संकेतच ठरवून टाकले. स्मृतिपुराणे वगैरे लिहून घेऊन अज्ञ जनतेच्या अंधश्रद्धेचा लाभ घेतला गेला. जी जनता अडाणी होती, म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पसरली मग यामुळे. आणि आपला हा कावेबाजपणा स्त्री क्षुद्राधिकांच्या ध्यानात येऊ नये म्हणून त्यांना वेदाध्ययनाचा किंबहुना शिक्षित होण्याचा अधिकारच पूर्णतया नाकारला गेला, की तुम्ही शिकायचंच नाही. कारण शिकलो, लिहिता वाचता आलं तर आपण वाचल्यानंतर आपल्याला हा म्हणजे याच्यातला जो काय म्हणतात त्याला फसवण्याचा जो भाव आहे तो आपल्याला समजेल, आणि हे त्यांना होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून वेदाध्ययन करण्याचा अधिकार, शिक्षित होण्याचा अधिकार हा नाकारला गेला. अशा कडेकोट बंदोबस्तामुळेच ते सांगतील ती पूर्व दिशा व ते करतील तो हितोपदेश मानण्याची सवय समाजाला लागलेली आहे. तेव्हाही होती, अजूनही त्याच्यातून फार काय सुटलो आपण असा काही भाग नाही आहे. ही परिस्थिती पालटायची तर प्रचलित असलेल्या सामाजिक दूषणांवर प्रहार करून भागणार नव्हते, तर मुले कुठारा हा घालण्याची गरज होती. म्हणजे ही परिस्थिती जर पालटायची असेल तर जे दिसते त्याच्यावर प्रहार करा, त्याच्यावर टीका करा, हे करण्याची गरज नव्हती, तर मुळावर आघात करायची गरज होती. हे ज्योतिबांच्या लक्षात आलं. मुले कुठारा हा म्हणजे मूळ जे आहे या समस्येचं उगम जिथे आहे त्याच्यावर आघात करायला हवा. हे त्या समाजसुधारक म्हणजे हे ज्योतिबांच्या लक्षात आलं, पण हे त्या समाजसुधारकांच्या लक्षात नाही आलं, किंवा कदाचित लक्षात येऊनही तसे करण्याचे धारिष्ट्य, तशी करण्याची हिंमत त्यांना झाली नसावी. आता ते समाजसुधारक सगळेच काही इतके बुद्धूत नसतीलच ना, की ह्या समस्येच्या मुळाशी काय आहे बा, हे का असं होऊन राहिलं आहे, ही जी अंधश्रद्धा इतकी पसरते आहे, हे लोक जे त्याला इतके बळी पडत आहे, याला कारण काय आहे, हे न समजणे इतके काही ते तेव्हाचे समाजसुधारक बुद्धू नसतील. पण हिंमत नाही झाली त्यांची. त्याला हिंमत लागते, धारिष्ट लागते. एखादी प्रचलित गोष्ट जी आहे ती मोडून नवीन प्रस्थापित करण्यासाठी, ती लोकांच्या गळी उतरवण्यासाठी जी हिंमत लागते, जे धारिष्ट लागते, ते त्या काळातल्या समाजसुधारकांमध्ये नव्हतं, ते ज्योतिबांमध्ये होतं. हा फरक आहे त्या दोघांमध्ये. त्यांनी जातीव्यवस्थेचा, चातुर्वर्ण्याचा व कर्मविपाकांचा धिक्कार करण्याऐवजी त्यांना तथाकथित विशुद्ध स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्माची मूळ चौकट मोडीत काढण्याऐवजी तिची डागडुजी करून तिला कालसापेक्ष करण्यातच त्यांनी श्रम खर्ची घातले. म्हणजे धर्माच्या नावाने जी काही अंधश्रद्धा पसरवल्या जात होती अडाणी लोकांमध्ये, किंवा जे बिचारे शिकलेले नव्हते, ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांच्यामध्ये, तर त्यांच्यापर्यंत खरे विचार पोहोचण्याऐवजी त्या काळानुरूप त्यांनी धर्मातच थोडीफार दुरुस्ती केली, थोडंफार तुमच्या हिताचं थोडंफार आमच्या हिताचं, असं करून तो त्या धर्माची डागडुजी केली आणि त्याच्यामध्येच त्यांनी आपले श्रम खर्ची घातले. ईश्वर आणि मानव यांच्यातील संबंध आधुनिक वैज्ञानिक युगाशी मिळते जुळते ठेवण्याऐवजी सांप्रदायिक व पारंपरिक धाटणीचेच ठेवण्यात धन्यता मानली. म्हणजे ईश्वर आणि मानव, अध्यात्म आणि माणूस, अध्यात्म आणि विज्ञान, ईश्वर आणि माणूस यांचा परस्पर संबंध हा कसा असला पाहिजे हे सांगण्याऐवजी त्यांनी आपल्या म्हणजे सांप्रदायिकता, पारंपरिक ते पारंपरिकता चालू ठेवण्यावरच त्यांनी धन्यता मानली. वेदांच्या अपौरुषेयत्वाला आव्हान देण्याऐवजी त्यांनी वेद प्रामाण्यावरच भर दिला. म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंच नाही की काय वेद करून राहिले. वेद हे अपौरुषेय वाङ्मय नाही, ते पुरुषांनीच लिहिलेलं आहे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही. उलट या वेदामध्ये किती आपल्या हिताच्या गोष्टी आहे ह्या करा, याच्यावरच त्यांनी भर दिला. आणि त्यामुळे रोगबीजाचा नाश करण्याऐवजी रोग लक्षणांवरच मलमपट्टी करण्यासारखे स्वरूप त्यांच्या प्रयत्नांना येणे अपरिहार्य होते. म्हणून त्या काळातले जे समाजसुधारक होते त्यांनी काय केलं की रोगाचं जे बीज असते ते बीज जोपर्यंत तुम्ही नष्ट करत नाही तोपर्यंत
तो रोग उचल खातच राहणार आहे. म्हणजे रोगाची लक्षणं दिसली आणि त्या लक्षणावर तुम्ही ट्रीटमेंट केली, लक्षणं बरी झाली, तुम्हाला बरं वाटायला लागलं, याचा अर्थ तो रोग तुमच्या शरीरातून मुळापासून गेलेला नाही. पण त्या काळातल्या समाजसुधारकांनी तेच केलं. त्या रोगाच्या लक्षणावर फक्त मलमपट्टी केली, लोकांना म्हणजे भूल थापा देऊन गोड गोड बोलून हे ते सगळं करून ते केलं, पण मुळापासून तो रोग काही त्यांनी नष्ट करण्यासाठी प्रयत्न केलेले नाही. हाच फरक आहे त्या काळातले समाजसुधारक आणि ज्योतिराव फुले यांच्यामध्ये. ज्योतिराव फुले यांनी सामाजिक जीवनातील विकृतीवर तर जोरदार हल्ला केलाच, पण या विकृतींना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या सर्व बाबींवर त्यांनी प्रहार केला. समाज मानसात पक्के घर करून बसलेल्या मिथ्या कथांची त्यांनी तर्कशुद्ध पद्धतीने चिकित्सा केली. समाजामध्ये जे काही कथा होत्या, ज्या काही खोट्या कथा, त्या खोट्या सगळ्या कथांवर त्यांनी म्हणजे तर्कशुद्ध पद्धतीने चिकित्सा केली. लोकांच्या मनामधून ते गैरसमज काढण्याचा प्रयत्न केला. इतिहास म्हणून तो बालपणापासून मनावर बिंबवला जात असे. त्यातील चमत्कार वजा प्रसंगांची त्यांनी बुद्धीला व तर्काला पटू शकतील अशी स्पष्टीकरणे दिली. जात्याभिमान, धर्माभिमान, पंथनिष्ठा यांना छेद देणाऱ्या मानवनिष्ठेचा त्यांनी पुरस्कार केला. जुन्या रूढी, कर्मकांड, जप तप यांचा पोकळपणा त्यांनी सिद्ध केला. स्त्री आणि क्षुद्र यांना पशुतुल्य जीवन जगायला भाग पाडणारी सर्व पारंपरिक तत्वे त्यांनी धिक्कारली आणि स्वातंत्र्य, समता व बंधुता या नव्या मूल्याची रुजवात करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले. हा फरक आहे ज्योतिराव फुले आणि त्यांच्या काळातल्या समाजसुधारकांमध्ये. अतिशय धारिष्ट लागते याला, अतिशय हिंमत लागते याला, आणि अतिशय कळकळ पाहिजे आपल्या समाजाबद्दल, आपल्या बांधवांबद्दल, आपल्या देशवासियांबद्दल. जेव्हा तुम्हाला म्हणजे प्राणापलीकडे जेव्हा तुम्हाला कळकळ असेल, निस्वार्थता तुमच्यामध्ये असेल, तेव्हा आणि तेव्हाच ह्या गोष्टी सुचतात माणसाला आणि प्रत्यक्षात येतात. कोणतीही समाजरचना बदलायची तर केवळ वरवरची थातूर मातूर डागडुजी करून भागत नाही, तर आमूलाग्रच परिवर्तन आवश्यक असते. असा आमूल फेरवादी पवित्रा घेऊन, आमूल म्हणजे मुळापासून असा आमूल फेरवादी पवित्रा घेऊन त्यांनी पारंपरिक ब्राह्मण प्राधान्य, वर्णवर्चस्व आणि ग्रंथप्रामाण्यवादी संस्कृतीला जमीनदोस्त करून नव्या आधुनिक सांस्कृतिक उभारणीचे प्रयत्न केले. बऱ्याचदा ज्योतिरावांच्या मूर्तिभंजक कार्यावरच अभ्यासकांचे लक्ष खिळून त्यांच्या रचनात्मक बाबींकडे साफ दुर्लक्ष होते. आता हाही म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंना डॉमिनेट करण्याचा किंवा त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा हा एक प्रकार आहे की ते मूर्तिभंजकच आहे, त्यांना आदर्श ते मान्यच नाही वगैरे. हा जो त्यांच्याबद्दल एक गैरसमज पसरला गेला हा जाणून बुजून होता. म्हणून बऱ्याचदा ज्योतिरावांच्या मूर्तिभंजक कार्यावरच अभ्यासकांचे लक्ष खिळून त्यांच्या रचनात्मक बाबींकडे, त्यांनी जी रचनात्मक सेवा केली आहे समाजाची, त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष होते. स्वतःला ज्योतिरावांचे अनुयायी म्हणून घेणाऱ्या अनेकांच्या हातून ही चूक घडली आणि ब्राह्मणेतरवादाचे विषारी फलित या समाजाच्या पदरी पडले. वास्तविक ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर म्हणजे ब्राह्मण यांच्याबद्दल त्यांना आकस असण्याचं काही कारणच नव्हतं. ब्राह्मण ही एक वृत्ती आहे, ब्राह्मण ही एक जात म्हणून त्यांच्याकडे त्यांनी कधी पाहिलंच नाही. पण असा काहीतरी गैरसमज निर्माण केला गेला आणि मग त्याच्यामुळे ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा वाद ज्योतिराव आणि त्याचं जे काही विष कालवलं गेलं समाजामध्ये, त्यांच्या मनामध्ये, यांच्या मनामध्ये, तर हे सगळं विष आणि त्याचा गैरफायदा घेतला गेला आणि त्याचा दुष्परिणाम जर कोणावर झाला असेल तर तो समाजावर झाला. समाजाला फार त्याच्यामुळे म्हणजे आपल्या देशाचं दुर्दैव की ज्योतिराव फुलेंना समजवून घेण्याची ताकद कोणातच नाही, किंवा ताकद असेलही, बौद्धिक क्षमता असेलही, पण त्याला जे हिंमत लागते, जे जिगर लागते ते कोणामध्ये नव्हतं असं आपण म्हणू शकतो. याच्यानंतरचा जो दुसरा मुद्दा आहे मानवकेंद्री विचार, ज्योतिरावांचे मानवकेंद्री विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.